बघा सौभाग्याचं प्रतीक सांगितलं जात कुंकू पण आता निघाली टिकली टिकली तर ठोकली तसं नावरावे टिकलं तर टिकलं नाही तर तिला भेटू कुणाला त्याची पूर्वीच्या बाया एक एक रुपयाला कुंकू लावायच्या आणि त्या कुंकवाचं महत्व काय साधन काय अरण्यामध्ये तिथं कपाळाला कुंकू लावत होत्या भांगामध्ये शेजूर भरत होत्या तर हनुमानराय उपस्थित झाले हातून विचारलं आई साहेब त्या कुंकवाचं महत्व काय त्या शेंदुराचं महत्व काय आई म्हणता जेवढं महिलेच्या कपाळाला कुंकू जास्त असतं आणि जेवढं भागामध्ये शेंदूर जास्त असतो तेवढं माझ्या मालकाचं औषध वाटतंय मग हनुमंतरामध्ये एवढं कुंकणी आणि एवढं शेंदूर जर माझ्या मालकाचं औषध वाटतंय तर मी अख्ख्या अंगावर शेंदूर ओतून घेईन मग हनुमंतराने त्यावेळेस अख्ख्या अंगावर शेंदूर ओतून घेतला आणि तेव्हापासून लाभ झाले पण आता ते शेंदूर राहिलं नाही ते कुंकू राहिलं नाही काय सांगा तिकडच्या गावातली कहाणी नवीन लग्न झालं जोडी शॉपिंगला चालली आणि वर उन्हाचा कडका उन्हाच्या कडक्याने घाम आला घामाने कपाळाची टिकली निघून पडली निघाली बिगर बोलाची गाडी तिला कोण मालकच नाही म्हणून आपल्याला म्हणतात टिकलीवाल्या गेल्या कुंकूवाल्या गेल्या आणि टिकलीवाल्या आल्या बाथरूम मधल्या भिंती साऱ्या प्रवासीने झाल्या काय टिकलं बाथरूमच्या भिंतीला काय टिकली लाल सला म्हणून आपल्या म्हणतात अनादी सिद्धलावला झाले स्वामी कुरकुरा सवय घेऊन आले तो भाग्याचे कुंकू भारी लागले मोराचे हातरले वाग वाग माझ्या न्याय वाग माझ्या निवृत्ती काय वाग वाग भक्तीची भाकर वाढ श्रद्धेची भीक वाढ भय तुला हे ताई तुला गुरमुडा होईन ग अभय तुला गुरमुडा होईन ग अभय तुला गुरमुडा होईन